सगळे उमेदवार इथं आलेत आणि तुमचा प्रचाराचा धूमधडाका पण सुरू आहे. कसा प्रतिसाद मिळतो? आत्ताच नगरसेवक गोकुळ मलके, कल्याण पाटील, नाना, रामदास भाऊ हार्णे यांनी सांगितलेलं आहे. प्रतिसाद इथं काय मिळतो याच्यापेक्षा महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीला प्रतिसाद कसा मिळाला हा आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे. एक नंबरचा पक्ष पंचायत नगरपालिका असेल, नगर परिषद असेल, या महाराष्ट्र राज्यामध्ये एक नंबरवर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून आले आणि एक नंबरचा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी या ठिकाणी ठरलेला आहे. कोणते मुद्दे घेऊन तुम्ही निवडणुकीला सामोरे जाता? मुद्दा एकच आहे, हिंदुत्वाचा मुद्दा आहे. आपली जी लढाई आहे भारतीय जनता पार्टीची ही MIMची लढाई आहे. आपल्या विरोधामध्ये कोणतेही पक्ष नसून आपल्या विरोधात फक्त MIM आहे. राहिला इथं विकासाचा मुद्दा तर आपण सगळे जर पाहिलेला आहे. पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे. 2 दिवस आड 1 दिवस आड पाणी आपल्याला ताबडतोब मिळणार आहे. कचऱ्याचा प्रश्न सुटलेला आहे. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून पूर्ण रोडचा प्रश्न सुटलेला आहे. आरोग्याचा प्रश्न या ठिकाणी सुटलेले आहे. आता प्रश्न राहिलेले नाही. म्हणून मतदाराच्या डोक्यामध्ये एकच आहे का दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि छत्रपती संभाजीनगरचा महापौर भारतीय जनता पार्टीचा असले पाहिजे की लोकांनी ठाम निर्णय घेतलेला आहे. माजी विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांनी असा आरोप केला आहे की 2740 कोटीची जलवाहिनीचा प्रकल्प हा भाजपमुळे रखडला. नेमकं भाजपला हा आरोप मान्य आहे? अजिबात नाही. ते कशामुळे रखडला होता मध्यंतरीच्या काळात? नाही, आता मध्ये जो करोना आला आणि करोनामध्ये कोण मुख्यमंत्री होतं? काम करता आलं नाही हा एक प्रश्न आहे. आणि ही योजना खऱ्या अर्थानं कोणी आता अंबादास दानवे साहेबाला तुम्ही विचारलं पाहिजे कोणामुळे रखडलेली आहे. कारण ते रूम आम्ही रोडवरचे कार्यकर्ते, आम्ही रोडवरचीच भाषा सांगू शकतो. त्यांना माहिती रूममध्ये भाषा कोणती चालते, त्यांना माहिती कोणतं त्या कशामुळे रखडलेली आहे. गोकुळ मलके साहेब हे पण दावेदार होते, त्यांची नाराजी दूर झाली का? नाही, कल्याण नाना गायकवाड आणि गोकुळ मलके हे दोघंही दावेदार होते. हे दोघंही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत, निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. गोकुळ मलकेचं नारेगावमध्ये काम आहे, कल्याण नानाचं देखील काम आहे. आणि गोकुळ मलकेला भारतीय जनता पार्टीनं संधी दिलेली आहे आणि गोकुळ मलके हा दुसरा तिसरा कोणी नसून भारतीय जनता पार्टीचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. म्हणून भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक नारेगाव प्रभाग क्रमांक 8मध्ये निवडून आला पाहिजे ही गोकुळ मलकेची भूमिका होती. म्हणून गोकुळ मलकेने मोठं मन करून भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे अगोदरपासून. आणि म्हणून इथं दुसरा माणूस निवडून येऊनही भारतीय जनता पार्टीचा महापौर बसला पाहिजे, गावातला नगरसेवक भारतीय जनता पार्टीचा असला पाहिजे. म्हणून गोकुळ मलकेनं मोठं मन करून या ठिकाणी पार्टीचा फॉर्म वापस घेतलेला आहे. काय आव्हान करणार मतदाराला आव्हान करण्याची आता गरज राहिलेली नाही आहे. मतदाराचे आता कल्याण नानानं जसं सांगितलं की ह्या प्रभागामध्ये आपण जर पाहिलं तर 4ही उमेदवार आणि गोकुळ मलकेचा आशीर्वाद तर या ठिकाणी मिळालाच. या प्रभागामध्ये सगळ्याची ताकद आहे, प्रत्येक वार्डामध्ये काम झालेलं आहे. आता आपण जर पाहिले बाकीच्या पक्षाचे उमेदवार तर हे आयात केलेले, प्रभागाच्या बाहेरून आयात केलेले उमेदवार आहे. प्रभागाच्या बाहेरून आयात केलेले उमेदवार आहे. आणि मतदार मायबाप जनता ही सुज्ञान झालेली आहे. प्रत्येक मतदाराला या ठिकाणी कसं मतदान करायचं आणि कोणत्या पार्टीला करायचं याचं 100% पूर्ण ज्ञान आलेलं आहे. आज भारतीय जनता पार्टीची जे तुम्ही पूर्ण शहरामध्ये झंझावत बघत आहे आणि पूर्ण वार्डामध्ये तुम्ही भारतीय जनता पार्टीचा प्रचार बघत आहे. नेते मंडळी प्रचार करत नाही, इच्छुक उमेदवारी प्रचार करत नाही, जे उमेदवार आहेत तेही प्रचार करत, नागरिक स्वतःहून प्रचार करत आहे भारतीय जनता पार्टीचा. असा उत्सव आहे का ते लोक म्हणतात तुम्ही आमच्याकडे येऊच नका घराकडे, आम्ही 100% कमळाला मतदान करणार आहे. फक्त योजन कालपूर कसा पण छत्रपती नगर आम्ही मी होतो, मी तो आपल्यावर बसावा आणि ते आम्ही माघार घेऊन आणि भारतीय जनता पार्टी मुळात आम्ही भारतीय जनता पार्टीचेच कार्यकर्ते आहे मुळात आणि भारतीय जनता पार्टीचाच आम्ही महापौर शहरात करणार आहे. त्यासाठी आम्ही ही माघार घेऊन आणि भारतीय जनता पार्टीचं पुढं काम मोठ्या प्रमाणात करणार आहे. मी तुम्हाला या सांगतो का मला पुढे जावं तर कार्यकर्ते नाराजी अंगावर येऊ नये त्यासाठी आम्ही थोड्याशा गोष्टी हे करतात. पण भारतीय जनता पार्टी सोडून आम्ही कोणत्याही प्रकारचं काम करणार नाही. भारतीय जनता पार्टी 100% आम्ही सोबत आहे. आमच्या मनामध्ये भारतीय जनता पार्टी आहे, त्याच्यामुळे आम्हाला काय नाराजी विराजी काय नाही. कार्यकर्त्यांना काय आव्हान करतो? कार्यकर्त्यांना हेच आव्हान करणार आहे की भारतीय जनता पार्टीचे 4ही उमेदवार कोणत्याही उमेदवारांना फक्त आपल्याला कमळाला बघायचं आहे आणि 4ही बटन कमळाला दाबून आपल्याला जास्त मतानं 4ही उमेदवाराला निवडून द्यायचं आहे. आपल्याला युती तोडायचं कारण काय? युती तोडायचं कार्यक्रम हे पक्षसृष्टीला माहिती आहे. आम्हाला काय माहिती, आम्ही प्रभागाचे कार्यकर्ते आहे, गावाचे कार्यकर्ते आहे, वार्डाचे नेते आहे. आम्ही आता पक्षश्रेष्ठीचा निर्णय होता, त्यांनी जो निर्णय दिला आम्ही ते निर्णय घेऊन जनतेसमोर जात आहे.
धन्यवाद. केंद्रात भारतीय जनता पार्टीचं सरकार चांगलं काम करू लागली, राज्यातही चांगलं काम करू लागली आणि आता संभाजीनगरमध्ये आम्ही विकासाला प्राधान्य दिलेलं आहे आणि इथं चांगल्या पद्धतीने विकास होत आहे आणि झालेलं आहे. तर आता जो जे मुद्दे शिल्लक आहे, आता इथे गुंठेवारीचा विषय आहे, तर हे मुद्दे आम्ही पुढं चालून मांडणार आणि सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न आहे. भाऊ, तुम्ही डोर टू डोर प्रचार करताय, काय प्रतिसाद आहे नागरिकांना? आम्ही डोर टू डोर प्रचार करतोय. अत्यंत उत्स्फूर्त असा भारतीय जनता पार्टीला प्रतिसाद आहे. पूर्वी इथे शिवसेनेला वाढ सुटलेला होता. जे विकास कामं झालेलं नाही आहे त्या बाबतीत लोक आम्हाला सांगताय ते आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न. सावित्रीबाई फुले जयंतीच्या घाटमध्ये आम्ही डोर टू डोर फिरत असताना जाधववाडी सूर्यवाडी या परिसरामध्ये अत्यंत चांगला उत्साह या ठिकाणी होतो आहे आणि आम्ही ज्यावेळेस लोकांमध्ये जातो, चर्चा करतो, तर लोकांचं एकच मत आहे. आम्ही बोलण्या अगोदर लोकच बोलतात. जर आता चुकून भारतीय जनता पार्टी सोडून जर मतदान केलं, इतर कोणालाही जर मतदान केलं, तर ते MIMला केल्यासारखं होणार आहे, अशी लोकांची प्रतिक्रिया आहे. लोक म्हणतात उद्या जर हे उबाटा मामूवाले, हे बाकीचे उभे राहिले, काँग्रेसवाले, राष्ट्रवादीवाले, हे जर निवडून आले, ते सरळ सरळ या छत्रपती संभाजीनगर शहरात महापौर पदासाठी MIMला मदत करणारे. म्हणून हिंदू बांधवांमध्ये हीच प्रतिक्रिया आहे की आता भारतीय जनता पार्टीशिवाय पर्याय नाही. हिंदुत्वाचं सरकार जर या छत्रपती संभाजीनगरवर झेंडा फिरवायचा असेल, फडकवायचा असेल, तर भारतीय जनता पार्टीला आम्हाला मतदान करावं लागेल. अशा आमच्या माता भगिनी, त्या परिसरातले सर्व कार्यकर्ते, नागरिक या ठिकाणी बोलून दाखवतात. म्हणून या ठिकाणी हिंदुत्व वाचायचं असेल, MIMला जर या महानगरपालिकेच्या सत्तेत येऊ द्यायचं नसेल, तर सर्वांनी मी आव्हान करतो नागरिकांना, मतदारांना, माता भगिनींना, तरुणांना, जर MIMला या महानगरपालिकेत येऊ द्यायचं नसेल, तर सरळ सरळ भारतीय जनता पार्टी या हिंदुत्ववादी पक्षाला मतदान करावं, असं आव्हान आम्ही सुद्धा या ठिकाणी नागरिकांना करतो. प्रश्न आम्ही आज डोर टू डोर फिरतो आहे. आज तुम्ही बघितलं, कधी नव्हे इतिहासामध्ये अख्ख्या राज्यामध्ये अनेक शहरात बिनविरोध भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक निवडून आले आणि ती बी संख्या कमी नाही. काल रात्री मी ज्यावेळेस न्यूज बघत होतो, 25 नगरसेवक बिनविरोध भारतीय जनता पार्टीचे या राज्यात निवडून आले. लोकांचा प्रचंड उत्साह आहे. लोकांना वाटतं की आज देवेंद्रजीच्या नेतृत्वात, इथं साहेबांच्या नेतृत्वात, आमच्या भाजपच्या सर्व नेत्यांच्या नेतृत्वामध्ये या शहराला एक विकासाची दिशा देण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं. मग ते समांतर जलवाहिनी असेल, स्वच्छतेचा प्रश्न असेल, अनेक रस्ते असतील, या सगळ्या मूलभूत गोष्टी ज्या आहे, आरोग्याचा प्रश्न असेल, शिक्षणाचा प्रश्न असेल, हे सगळे प्रश्न सोडवण्याची कुवत जर कोणात असेल तर ती भारतीय जनता पार्टी. तिसरा मुद्दा असा आहे की केंद्रात सरकार भारतीय जनता पार्टीचं आहे, राज्यात सरकार भारतीय जनता पार्टीचं आहे. लोकांना वाटतं महानगरपालिकेत जर भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं तर आपला विकास होईल, भरभरून निधी मिळेल. या माध्यमातून लोकच खुद मतदारच इंटरेस्टेड आहे की आज हिंदुत्ववादीच्या बाजूने मतदान करण्यासाठी.